प्रत्येक वेळी बोलणं म्हणजे धाडस नसतं आणि प्रत्येक वेळी गप्प राहणं म्हणजे समजूतदारपणा नसतो. मी अनेक चुकीच्या वेळी बोललोय आणि जेव्हा बोलायचं होतं तेव्हा गप्प राहिलोय. मग प्रश्न पडतो, कधी बोलायचं आणि कधी थांबायचं? तुम्हाला एक छानशी स्टोरी सांगतो माझ्या रिअल लाईफमधली. मी 10वी-12वी ला असेल. माझ्या गावामध्ये आमच्या घरासमोर मी आणि माझे आजोबा ओठ्यावर बसलो होतो. तेव्हा साधारणतः एक 40-45 वर्षाचा माणूस आमच्या गावातला जवळचा परिचयाचा, तो तिथून जात होता. तो ड्रिंक केलेला होता आणि तो तिथून येताना त्यानं माझ्या आजोबाला बघितलं आणि बडबड करायला सुरुवात केली. आधीच नॉर्मल बोलत होता, मग बोलत-बोलत त्याचं ते वाढलं. माझे आजोबा त्याला काही रिएक्शनच देत नव्हते. मग त्याला ते हर्ट झालं असेल मे बी. तो मग त्याच्यात ते शब्द बदलले नंतर. ते शिव्या द्यायला लागला आणि मला राग आला. मी ताडकन उठणार आणि मी म्हटलं त्याच्या डोक्यातच दगड घालतो. माझ्या आजोबांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला म्हणे, "शांत बस." मी बसलो. मग तो थोडा वेळ बडबड करून तसाच पुढे गेला. आमच्या घराच्या समोर साधारणतः 100 फूट अंतरावरती एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर एक ओटा आहे. तिथं बरेच लोकं बसतात सायंकाळच्या टाईमला. मग तो तिथे जाऊन तिथे सांगायला लागला, "मी कसा दादा आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे." तिथल्या एका तरुण मुलगा होता. त्यालाही थोडंसं काहीतरी असं बोलता-बोलता बोलला आणि मग त्या दोघांचं चालू झालं. विषय छोटा होता, तो मोठा झाला. भांडण झालं. भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं. मग तिथल्या लोकांनी ते सोडवलं. मीही तिथे गेलो होतो. मग तो माणूस तिथून लोकांनी त्याला काढून दिलं. तो गेला पुढे. तेव्हा तिथले एक उपस्थित सीनियर व्यक्ती होते. ते त्या दुसऱ्या मुलाला म्हटले, "अरे बाळा, तुला समजत नाही का? तू शुद्धीत नाही आहे. तू दारू पिलाय. तू त्याच्या नादाला लागतोय. तू तर शुद्धीत आहेस ना? तुला समजलं पाहिजे ना, की कोणाच्या नादाला लागायचं आणि नाही." आणि मी ते ऐकलं आणि मी परत माझ्या घरापाशी वापस आलो. 2 मिनिटासाठी मला वाटलं होतं, की माझे आजोबा का बोलत नाहीयेत? म्हणजे असं एकदम कमकुवतपणासारखं का वागतात? आणि ते मला क्लिक झालं त्या सिनियर व्यक्तीच्या बोलण्यावरनं, की प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं नसतं. मग मी माझ्या आजोबाला विचारलं, की "अण्णा हे कसं कळतं, की कधी बोलायचं आणि कधी थांबायचं?" मग आमची चर्चा सुरू झाली. त्यावेळेस त्यांनी मला पहिले सांगितलं, "हे बघ." हां, त्याच्या आधीचा माझा त्यांना एक असा प्रश्न होता, की मग असं कोणी येईल आणि आपल्याला काय नाही ते बोलेल, आपली काही इज्जत नाही आहे का? त्यांनी मला पहिली गोष्ट सांगितली, की "बाळा, इज्जत ही अशी कोणी देण्यावर नसते, ती आपल्या वागण्यावर असते. आणि तू ह्या शुद्धीत नसलेल्या माणसासोबत भांडून तुझी कोणती इज्जत वाढणार होती? उलट लोकांनी तुलाही त्याच्यासारखंच समजलं असतं." आणि मग त्यांनी मला पहिली गोष्ट सांगितली, "तू घरामध्ये कोणासोबत चर्चा करतोय, तू कार्यालयात कोणासोबत चर्चा करतोय, तू गावामध्ये सामाजिक लेव्हलला एखादी चर्चा होते, मित्रांसोबत तुम्ही संवाद साधताय, त्यावेळेस जर समोरचा व्यक्ती तुमची काहीतरी ऐकण्याची त्याची तयारी असेल, त्यावेळेस तू त्याला बोल. जर त्याची तुला काही ऐकून घेण्याचीच तयारी नाही, तर तू का बोलतोय? जर नसेल, तर तू थांब." मग त्यांनी मला दुसरी गोष्ट सांगितली. तर हे झालं समोरच्या व्यक्तीचं, की समोरचा व्यक्ती कसा बोलतोय त्याच्यावर आपण कसं वागायचं. मग त्या चर्चेमधला महत्त्वाचा घटक एक आपणही असतो. मग त्यावेळेस जेव्हा आपणही बोलत असतो, त्यावेळेस आपल्या बोलण्यावर पण आपण लक्ष दिलं पाहिजे. ते कसं? ज्यावेळेस तू त्या चर्चेमध्ये एखादी गोष्ट तुझ्या अहंकारापोटी बोलतोयस, म्हणजे इगोपोटी, म्हणजे विषय महत्त्वाचा काय, जो मेन विषय तो राहिला बाजूला. आपण आपलंच रेटत नेतो. त्यावेळेस तू थांब. आणि त्या विषयामध्ये, त्या चर्चेमध्ये जेव्हा तुझ्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रोटेक्ट करण्याचा मुद्दा येतो, तेव्हा मात्र तू बोल. ठामपणे बोल, पण शांतपणे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला म्हटले, की सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे तुला सांगू? ह्या सगळ्या चर्चेमध्ये, मग ते आपल्या घरापासून असू दे, की संसदेपर्यंत असू दे. म्हणजे एखादी छोटा विषय असू दे, की मोठा विषय असू दे. तो विषय पुढील आठवड्यात, पुढील 5-6 दिवसानंतर तितकाच महत्त्वाचा आहे का? जर तो विषय तितका महत्त्वाचा नसेल, तू का बोलतोय? आणि खरंच असेल, तर तू बोल. आणि मला ते समजलं, की कधी बोलायचं आणि कधी थांबायचं. पण मी म्हटलं, "मग हे लगेच होतं का? म्हणजे हे मला तर नाही वाटत, की कसं कळेल आपल्याला लगेच?" मग त्याने सांगितलं, "हे बघ बाळा, हे लगेच नाही कळत. म्हणजे कधी थांबायचं, कधी बोलायचं. बोलण्याच्या ओघामध्ये, चर्चेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी इतक्या सहजासहजी नाही कळत आणि फार अवघड नाही आहे.
हे हळूहळू जशी आपण एकदा सवय लावली, आपल्या बोलण्याला आपण जसं ऑब्झर्व करायला लागलो, तसं तसं आपल्याला कळत जातं की अरे इथं बोलायचं गरजेचं आहे का? इथं बोलायचं गरजेचं नाही का? ह्या गोष्टी समजतात. पण हे मुद्दे लक्षात ठेव आणि सुरुवात कर. एक दिवस तुला नक्की तू ह्या गोष्टीमध्ये परफेक्ट होशील. मग त्यांनी आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेवटी मला सांगितलं, की प्रत्येक लढाई ही लढायची नसते. काही लढाया सोडून द्यायच्या असतात. असं प्रत्येकासोबत जर भांडत बसलो, तर आपलं अख्खं आयुष्य भांडणात जाईल. आणि सगळ्यात शेवटची त्यांची एक लाईन होती, की बाबा मोठ्यानं बोलणं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की एखाद्या व्यक्तीवर म्हणजे मोठ्यानं बोलणं म्हणजे दादागिरी आहे किंवा फार यश आहे असंतलं नाही आहे, की स्वतःच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हे त्यांनी मला सांगितलं. तुम्ही पण कधी बोलायचं किंवा तुम्ही जास्त बोलता का? किंवा तुम्ही कमी बोलता का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक यू.